आज दिनांक 27 डिसेंबर रोजी ठाण्यात एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे. नजीब मुल्ला आणि सुहास देसाई यांनी आज आपले निवडणूक नामांकन अर्ज दाखल केले. नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी दोघांच्या नेतृत्वाखाली एक भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये हजारोहून अधिक नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभाग झाले होते. नजीब मुल्ला हे वॉर्ड क्रमांक 10 मधून 4 वेळा नगरसेवक म्हणून विजयी झालेले अनुभवी नेतृत्व असून यावेळी त्यांना 5व्यांदा निवडणुकीसाठी नामांकन दाखल केलं आहे. तर वॉर्ड क्रमांक 3 मधून 2 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले सुहास देसाई यावेळी त्यांनी 3ऱ्यांदा विजयाची हॅट्रिक साधण्याच्या उद्देशाने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे ठाण्यातील वरिष्ठ नेते आनंद परांजपे तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. या संपूर्ण रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांनी नेमकं काय सांगितलं तसेच या राजकीय घडामोडीचा सविस्तर आढावा उमंग न्यूजने घेतला आहे. नया ऊर्जा कार्यकर्ता में लाने की हमारा एक प्रयास है और जैसा पिछले 25 साल से राबोड़ी की आवाम राबोड़ी की आवाम जो मुझसे मोहब्बत करती है, जो मेरे पे विश्वास करती है, उसका एक छोटा सा ये नज़ारा है। और ये सिर्फ कार्यकर्ता है जो राबोड़ी के अंदर मेरे लिए जान निछावर करते हैं और मुझे पूर्ण विश्वास है और अल्लाह ताला से दुआ है कि मैं इनका विश्वास पे पूरा खरा उतरूँ और कभी उनका विश्वास टूटने ना दूँ। सर, अकेला चलने का नारा बीजेपी हो या शिवसेना हो, एनसीपी, सब अकेला चलने की तैयारी कर ली है? मैं हमारे को कितना हिस्सेदारी, कार्यकर्ताओं को न्याय नहीं दे पाता था, बेटा इसके लिए कार्यकर्ताओं को न्याय देने के लिए हमने अकेला चलो आ जाओ सेंटर में सभी टारगेट 20 से 25 सीट कम से कम लाने का पकड़ भाई सेंटर में हम वो लेकर आएंगे। शरद पवार, अजित पवार दोनों एक साथ आने वाले थे, लेकिन ऐसा तो अभी तक तो ऐसी कोई हलचल था ना शहर में। बाहर ही उतारो। ये सुहास भाई भाई आ जाओ भाई यहाँ से भाई थोड़ी देर सुहास 17 दिवस दिवस रात्र एक करणारे ही ते ती मंडळी आहे। सर्वसामान्य नागरिकांना आमंत्रित न करता जे कार्यकर्ते आपले आहेत, जे आपल्यासाठी काम करणार आहेत, घड्याळ चिन्ह घरी घरी पोहोचवणारे ही मोठी संख्या त्यांची आहे। माझ्यावर प्रेम करणारी ही माझी खरी ताकद आहे। आज आप गाड़ी में आया तर आज फक्त तुम्ही निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी जात आहेत, तर त्यात ह्याच्यात तुम्हाला राबोडीच्या लोकांनी हजारोपेक्षा जास्त लोक इथं आलेले आहेत, तर तुम्ही त्यांना काय सांगाल? मी एवढंच सांगणार तर तुमचा जो प्रेम माझ्यावर आहे, निस्वार्थी प्रेम, विश्वास आणि जी अपेक्षा त्यांना माझ्याकडून एक नेतृत्व म्हणून, त्यांचे गार्डियन म्हणून 100% त्याच्यावर आजपर्यंत खरा उतरत आलो आणि खरा उतरणार। जसा तुमच्या नजीक 25 वर्षापूर्वी तुमच्या मुलासारखा, तुमच्या लहान भावासारखा, तुमच्या मोठ्या भावासारखा होता, तसंच पुढील वाटचालीत पण नजीक तसंच आणि माझे सहकारी तसेच राहतील। आणि यावेळी राबोडीमधूनही काही नवीन चेहरे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत, तर तुम्हाला यावेळी निवडणूक कशा पद्धतीने जाणार? प्रत्येक निवडणुकीत नवीन चेहरे येतात, नागरिकांचा निर्णय ते 16 तारखेला माहिती पडेल। थँक्यू। निवडणुकीच्या अर्ज भरण्यासाठी तुमचे लोकांचे राबोडीमधल्या खूप जणांचा तुम्हाला प्रतिसाद मिळत आहे, तर त्यावर तुम्ही काय सांगाल? हे माझे कार्यकर्ते हीच माझी शक्ती आहे आणि दुआ करना, दुआ हीच माझी शक्ती आहे आणि या लोकांमुळेच नजीब मुन्ना झालेला आहे आणि हे माझा निस्वार्थी प्रेम करणारी लोक आहे। मुंबई विधानसभा निकालामध्ये आपला चांगला निकाल काम करणारा माणूस आहे, लढणारा माणूस आहे, मी कोणी थकून जात नाही आणि मी पण थकून जाणार नाही। आणि Thank you.
यांच्या नेतृत्वाखाली सुहास देसाई महिला आगामी उमेदवारी अर्ज भरतोय. राबळीच्या जनतेचे हे प्रेम आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज महापालिका निवडणुकीचा दिवस वाजवतो. त्यावेळी निवडणुकीच्या चिन्हाचा 2002 लोकांची सेवा करतो. 2012 आणि राबळीच्या जनतेची सेवा हे मुख्यमंत्री आप